सोपानदेवांच्या सासवड नगरीचा निरोप घेऊन जेजुरीकडे मार्गस्थ झालेल्या श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं जेजुरीत आगमन झालं। जेजुरी नगरीत आगमन होताच जेजुरीवासियांनी बेलभंडाऱ्याची मुक्त उधळण करत माऊलींसह लाखो वैष्णवांचे उत्साही आणि भक्तिमय वातावरणात स्वागत केलं। बेलभंडाऱ्यात माऊलींसह अवघे वैष्णवजन होऊन निघाले होते। पिवळ्या धमक भंडाऱ्यात माऊलींचा सोहळा सोन्यासारखा चमकत होता। वैष्णवांचे कुलदैवत खंडोबाचा भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करत जेजुरीच्या गडकोटात जाऊन येळकोट येळकोट जय मल्हार आणि ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात दर्शन घेतले। जेजुरीच्या या अनुपम सोहळ्या संदर्भात जेजुरी देवस्थानचे पुजारी धनंजय आगलाव यांच्याशी खास केली बातचीत पाहू। शैव आणि वैष्णवांचा हा एक वेगळा इथे संगम आपल्याला खंडेरायाच्या जेजुरीत बघायला मिळाला। माझ्यासोबत देवस्थानचे पुजारी आहेत। जेजुरी ही शिवांची नगरी आहे आणि ह्या शिवांच्या नगरीमध्ये आज स्वतः ज्ञानेश्वर माऊली तसेच सगळे वैष्णव जे आहेत ते जेजुरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे भेदाभेद अमंगळ, त्याच अनुषंगानुसार सगळे जेजुरीकर नागरिक जे आहेत ते कुठलाही मनामध्ये भेदाभेद न ठेवता संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचं जे स्वागत आहे ते पूर्णपणे आगळ्या वेगळ्या पद्धतीने करतात। ते कसं की इथे जो खंडोबाला सगळ्यात प्रिय जो भंडारा आहे तो भंडारा उधळून भंडारा श्री ज्ञानेश्वर माऊलींना अर्पण करून ज्ञानेश्वर माऊलींचं जेजुरीच्या नगरीमध्ये स्वागत करतात। खंडेरायाच्या जेजुरीमध्ये पांडुरंगाचं माऊलींचं मोठ्या दरवर्षीप्रमाणे भंडारा उधळत स्वागत करण्यात येतं। याही वर्षी तोच एक वेगळ्या प्रकारचा उत्साह आपल्याला या संपूर्ण जेजुरी नगरीमध्ये बघायला मिळालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरचा प्रशांत अनाजपुरे, झी मीडिया, जेजुरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।